ताडोबातल्या वाघांवर आता नजर असणार आहे। मध्य प्रदेशातल्या घटनेची पुनरावृत्ती ही टाळण्याकरता उपाययोजना आहेत। बफर झोनमधील या ठिकाणी कुत्र्यांचं लसीकरण केलं जात आहे। 2500 कुत्र्यांवर लक्ष असेल। मागच्या एक वर्षामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे आपला इस्टेट डॉग आहे, गाव म्हणजे बफर गाव एरिया आहे, त्यामध्ये जे गाव आहे त्या ठिकाणी 100% आपण कॅस्ट्रेशन त्यांच्या हे करत आहोत आणि त्यामध्ये त्यांचे इम्युनायझेशन पण प्रक्रिया आपण करत आहोत। अंदाजे आम्ही 2500 कुत्र्यांच्या जे आहे ते त्यांना इम्युनाइज केलेलं आहे आणि त्यांच्या पॉप्युलेशन कंट्रोलचे जे मेथड आहे ते वापरलेलं आहे। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात आहे, त्यामुळे आंदोलनाचा इशारा आहे। हा इशारा दिल्यानंतर जलपर्णीचं काम सुरू आहे। प्रशासनाला जाग आल्यानं स्थानिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। कलेक्टर साहेबांनी 7 दिवसात जलपर्णी काढा म्हणून असं प्रोसेस असोसिएशन असू दे किंवा नगरपालिका असू दे किंवा सर्व औद्योगिक वसाहत असू दे यांना आदेश दिलेला आहे। त्याप्रमाणे आज तेरवाड बंधारा येथे जलपर्णी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। त्याच्यामध्ये एक JCB व 4 ते 5 ट्रॅक्टर आणून आज जलपर्णी काढण्याचं काम चालू आहे। हेच जर जलपर्णी अगोदरच आम्ही 1 महिन्याच्या मागे काढली तर एवढी जलपर्णी मोठ्या प्रमाणात आली नसती। थोडा वेळ का असेना खरं शासनाला जाग आल्याबद्दल शासनाचे आभार। नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांचे आता दाखले रखडलेत। प्रांताधिकारी नसल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले रखडलेत। जिल्ह्यातील कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे, त्यामुळे वेळेवर स्वाक्षरी मिळवण्यात अडचणी येते। नंदुरबार पालिकेकडून नालेसफाईला वेग आहे। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं हाती घेण्यात आली आहेत। शहरात पाणी तुंबू नये याकरता पूर्वतयारी सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।